मी मंजू. माझं वय 28 आहे आणि माझ्या सासूच्या सांगण्यावरून मी एका 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत झोपायला जायचे. ही गोष्ट आहे 5 वर्षापूर्वीची. मी नुकतंच लग्न करून आले होते. माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात झालं होतं. माझा नवरा हा चांगल्या पगाराची नोकरी करत होता. परंतु माझी सासू ही जरा विचित्र स्वभावाची होती. सुरुवातीच्या 1 वर्षभर तिने माझ्यासोबत खूपच गोड वागली आणि नंतर मात्र तिने तिचा रंग दाखवण्यास सुरुवात केली होती. मी लग्न झाल्यानंतर पाहत होते की सतत आमच्या घरी एक म्हातारा माणूस यायचा. माझा नवरा नसताना तो म्हातारा माणूस माझ्या सासूसोबत नाही तसले चाळे करायचा आणि हे मला पाहत नसायचं. मी एके दिवशी हे माझ्या सासूला विचारलं. ते म्हणाले, अगं, त्यांचा स्वभावच आहे तसा, परंतु मनाने खूप चांगले आहेत आणि त्यांच्याकडे पैसा देखील भरपूर प्रमाणात आहे. असं म्हटल्यानंतर मीही म्हणाले, पण हे असं शोभत नाही आणि चांगले देखील वाटत नाही. तेवढ्यात माझी सासू मला म्हणाली, मंजू, तू एवढं लक्ष नको देऊस, तू तुझं काम बघ. मी तसं म्हटल्यानंतर एक गोष्ट झाली. माझ्या सासूने माझ्यावरती राग काढला आणि मला म्हणाली, म्हणजे ही जर गोष्ट तू नवऱ्याला जर सांगितलीस ना तर बघच. माझ्या सासूनेही मला ही धमकीच दिली होती. त्यामुळे मी म्हणाले, काय मला करायचं आहे? त्यामुळे मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला देखील सांगितली नाही. मी त्याच्यापासून देखील ही गोष्ट लपवली. परंतु माझी सासू ती कायम त्या माणसासोबत बाहेरही जायची, फिरायला देखील जायची. मी माझ्या नवऱ्याला सहज बोलता बोलता विचारलं तर त्यानेही मला सांगितलं, ते बरेच दिवसापासून आपल्या इथे येतात. त्यांचं आपलं नातं काहीच नाहीये, परंतु त्यांचा स्वभाव खूपच चांगला आहे आणि ते आपल्याला नको त्या वेळेला खूप मदत करतात. मी पुढंच काही न बोलता तिथेच विषय थांबवला आणि नंतर सासूकडेही लक्ष देण्याचे देखील मी कमी केलं. एके दिवशी माझी सासू भाजीपाला आणण्यासाठी बाहेर गेली होती. तेवढ्यात तो म्हातारा माणूस घरी आला आणि मला म्हणाला, अगं, तुझी सासू कुठे गेली आहे ग? मी म्हणाले, त्या बाहेर गेल्यात, तुम्ही नंतर या. तू मला असं का म्हणतेस, असं का बोलतेस? मी इथे बसतो की, येऊ तोपर्यंत. तो बाहेर सोफ्यावरती बसला होता आणि मी काम करत होते. तेवढ्यात आवाज आला, म्हणजेच मला पाणी घेऊन ये. असं मला इतका राग आला होता, पण काय करणार. मी गुपचूप पाण्याचा ग्लास घेतला आणि त्याला द्यायला बाहेर गेले. तेवढ्यात त्याने पाण्याचा ग्लास घेत माझ्याकडे टकमक पाहायला चालू केलं. मी तिथेच त्याच्या मनातलं ओळखलं होतं आणि चटकन त्याला पाणी देऊन तिथून निघून गेले. तेवढ्यात माझी सासू आली. ती म्हणाली, तुम्ही कधी आला तो? आणि त्याच्या शेजारी जाऊन बसली. त्या माणसाने खिशातून 2 लाख रुपये बंडल काढलं आणि माझ्या सासूला दिलं. माझी सासू ठीक आहे असं म्हणाली. एवढेच म्हणून तो माणूस निघून गेला. त्यानंतर 2 दिवसानंतर माझी सासू मला म्हणाली, म्हणजेच माझं तुझ्याकडे काम आहे, तू करशील का ग? मी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही सांगा तर मी करेन. तेवढ्यात माझी सासू मला म्हणाली, मला वचन दे. तेवढ्यात मी म्हणाले, असं काय आहे की माझ्याकडून तुम्ही वचन घेताय? त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं आणि मला म्हणाली, आज तुला त्या म्हाताऱ्याकडे जायचं आहे. त्यांचं जरा काम आहे घरातलं, तेवढं करून ये. त्यांच्या घरात बघण्यासाठी कोणीच नाही ग, म्हणून म्हटलं. माझ्या सासूनं असं म्हणून मला त्याच्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु मला काहीच समजत नव्हतं की काय काम आहे जे मला करण्यासाठी पाठवत आहेत. मी विचार केला. मी म्हणाले, मी नाही जाणार. मला घरात खूप काम आहे. तेवढ्यात माझी सासू असं म्हणाली, घरातलं मी काम करते, तू त्यांच्याकडे जाऊन ये. काय काम आहे ते पाहून ये. नाही होय म्हणत मी तयारच झाले. मी वचन दिले होते. मला काहीच करता येत नव्हतं. मी त्या म्हाताऱ्याच्या घरी गेले. म्हाताऱ्याच्या घरात कोणीच नव्हतं. म्हातारी एकटीच होती. आणि मी घरात गेल्यानंतर मी त्याला विचारले, म्हातारे बाबा, काय काम होतं? तो म्हणाला, अगं इकडे ये. असं म्हणून त्याने मला बेडरूममध्ये घेऊन गेला आणि चटकन बेडरूमची कडी लावली. मला काहीच कळेना. माझ्यासोबत खूपच मोठा धोका झाला होता. माझ्या सासूने चक्क 2 लाख रुपयाला माझा व्यवहार केला होता. त्याने मला सांगितलं, 2 लाख रुपयासाठी तुला एक दिवस मला माझ्यासोबत झोपायचं आहे आणि त्यासाठीच तर तुझ्या सासूने माझ्याकडून पैसे घेतले आहेत. हे ऐकून माझ्या कानामध्ये शिट्ट्याच वाजल्या. आता माझ्यासमोर फक्त एकच विषय होता. मला म्हाताऱ्यासोबत झोपावं लागणार होतं, कारण मला तिथून पळता देखील येत नव्हतं. आणि तो म्हणत होता की इथून जर गेलीच तरी तुला कोणता पर्यायच नाही. तुला शेवटी माझ्याकडेच यावं लागेल. मला काहीच पर्याय उरला नव्हता. म्हाताऱ्याने तिथेच मला बेडवरती पाडलं. चटकन माझ्या अंगावरची साडी जोराजोराने उडू लागला. माझ्या अंगावरती एकही कपडा ठेवला नव्हता. मी 28 वर्षाचे होते आणि तो मात्र 60 वर्षाचा म्हातारा होता. तरी देखील तो माझ्यासोबत शारीरिक सुख घ्यायला आतुर झाला होता. म्हाताऱ्याने मला बेडवरती पाडलं. माझ्या अंगावर एकही कपडा ठेवला नाही. पूर्ण साडी काढून टाकली होती आणि नंतर त्याने स्वतःची पॅन्ट देखील काढली होती. म्हाताऱ्याचं पूर्ण अंग पाहून मला खूपच वेगळं वाटू लागलं होतं. मला खूपच लाज वाटत होती. तरी देखील म्हातारा माझ्यासोबत बेडवरती आला आणि नंतर त्याने मला बेडवरच पूर्ण ओलं केलं. जोरजोराने मारू लागला. मध्ये मध्ये कोणत्या तरी गोळ्या खायचा आणि नंतर त्याने पुन्हा माझ्यासोबत शारीरिक सुख घेण्यास चालू केलं. गोळ्या खाऊन त्याला पावर यायची. मला काहीच समजेना. म्हातारा जोरजोरात माझ्या अंगावरती उड्या मारू लागला होता. त्याला काहीच करता येत नव्हतं. तरी देखील तो त्याच्या मनातील इच्छा पूर्ण करत होता. एका दिवसापुरतं त्याने मला माझ्या सासूकडून 2 लाख रुपयांना विकत घेतलं होतं. माझी सासू देखील किती नीच म्हणावी, किती नालायक म्हणावी तिला, हे मात्र माझ्या नवऱ्याला माहिती नव्हतं. म्हाताऱ्याने त्याला हवं तसं पूर्ण सर्व काही करून घेतलं होतं. माझ्या पूर्ण मानेवर देखील चावलेले व्रण होते. म्हातारा खूपच रगील होता. त्याने त्याचा पूर्ण राग माझ्या शरीरावरती काढला होता आणि नंतर माझी साडी माझ्या अंगावरती टाकून मला म्हणाला, आता तू जाऊ शकतेस. मी साडी नेसली आणि गुपचूप घरी आले. घरी आल्यानंतर माझी सासू मला म्हणाली, मला माफ कर. मला माहितीच नाही की तुझ्यासोबत असं घडणार होतं. खरंच मी त्याला सोडणार नाही. माझ्या सासूनेही रचला होता डाव. नाटकं करत होती. मला समजलं होतं. परंतु ती माझ्यासमोर गरीब असल्याचं आव्हानत होती. तिला काही माहिती नाही असं दाखवून देत होती. मी त्यांना काहीच न बोलता थेट बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली आणि जाऊन झोपले. नंतर माझा नवरा घरी आला. त्याने मला उठवलं. मला काय झालं असं विचारू लागला. मी झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. माझ्या नवऱ्याने लगेच माझ्या सासूला घराच्या बाहेर काढलं आणि
माझी सासू देखील खूपच शिव्या देत होती, खान खान बोलत होती आणि म्हणाली, तू तुझ्या बायकोचं ऐकून माझ्यावरती असं वागतोयस, हे चुकीचं आहे की नाही. लगेच त्या माणसाला बोलवलं आणि त्या म्हाताऱ्याने समजावून सांगितलं. मी त्यांना काहीच न बोलता थेट बाथरूममध्ये गेले, आंघोळ केली आणि जाऊन झोपले. नंतर माझा नवरा घरी आला. त्याने मला उठवलं. मला काय झालं असं विचारू लागला. मी झालेला सर्व प्रकार मी त्याला सांगितला. माझ्या नवऱ्याने लगेच माझ्या सासूला घराच्या बाहेर काढलं आणि माझी सासू देखील खूपच शिव्या देत होती, खान खान बोलत होती आणि म्हणाली, तू तुझ्या बायकोचं ऐकून माझ्यावरती असं वागतोयस, हे चुकीचं आहे की नाही. लगेच त्या माणसाला बोलवलं आणि त्या म्हाताऱ्याने समजावून सांगितलं. अरे, असं काहीच नाही. मी फक्त तिला माझ्या घरातली थोडीशी मदत करण्यासाठी बोलावलं होतं. तेवढ्यात मी म्हणाले, मग विचारा यांना 2 लाख रुपये कशाचे दिले आहेत. माझ्या नवऱ्याने माझ्या सासूला विचारले, कशाचे 2 लाख रुपये घेतलेत. आणि सासू त्याच वेळेस पलटली. म्हणायला लागली, कुठले 2 लाख रुपये मी घेतलेत, काहीच मला माहीत नाहीये. आता माझी सासू आणि तो म्हातारा दोघेही उलटून पडले होते. ते दोघेही मला खोटं ठरवत होते. माझा नवराच फक्त माझ्यावरती विश्वास ठेवून होता. तरी देखील मी न घाबरता बोलत राहिले. माझ्या नवऱ्याने माझ्या सासू विरोधात आणि म्हाताऱ्या विरोधात तक्रार केली आणि सासूला तो खूपच बोलू लागला. तक्रार दिल्यानंतर सासूला आणि त्या म्हाताऱ्याला अटक केली आणि त्यांना शिक्षा देखील झाली. माझ्या नवऱ्याने आणि मी दोघांनी ही केस लढली. माझी सासू जन्म दिलेल्या मुलाच्या विरोधात आणि सुनेच्या विरोधात गेली होती, फक्त आणि फक्त पैशासाठी. पैसा हा किती वाईट असतो हे मला त्या वेळेला समजलं. पैशासाठी तिने चक्क 2 लाख रुपयासाठी मला एका म्हाताऱ्यासोबत 60 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत झोपायला पाठवलं होतं. खूपच माझ्यासोबत वाईट घडलं, परंतु मी त्यावरती चटकन निर्णय घेतला. माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये. अशा बऱ्याच मुली आहेत ज्यांच्या सासवा ह्या वाईट आहेत आणि त्यांच्यापेक्षाही अशा जास्त मुली आहेत ज्यांच्या सासू आहेत आईपेक्षा जास्त प्रेम करतात. परंतु काही असतात ना, क्वचितच, ज्यांना कसलीच ती मया नसते. अशा मधलीच एक होती ती माझी सासू. माझ्यासोबत घडलं ते इतरांसोबत घडू नये एवढीच